नमस्कार. अनाहत योग शाळेच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो अजून एक अतिशय महत्त्वाच्या जॉइंट आणि मसल ग्रुपच्या मजबूतीसाठी किंवा गुड हेल्थसाठी आज आपण बनवणार आहोत. कमरेचा जो जॉइंट आहे त्याला पेल्विक असं पण म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कमरेचा जॉइंट आणि त्याच्यामधून निघणारा खुब्याचा जॉइंट जो हिप जॉइंट आपण ज्याला म्हणतो तो आणि त्यांना जोडणारे स्नायू ह्यांच्या मजबूतीसाठीचा आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण बनवलेल्या पोटरीच्या स्नायूंसाठीचा व्हिडिओ असेल किंवा पायदुखीवरचा व्हिडिओ असेल, गुडघेदुखीवरचा व्हिडिओ असेल, या सर्वांनी अतिशय प्रेम दिलेलं आहे. आणि हा जो पुढचा व्हिडिओ आहे तोही तुम्हाला तितकाच उपयोगी पडेल ह्याची मला खात्री आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा सांधा आपल्या शरीरामध्ये आहे, जो जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर शरीराच्या मध्यभागी आहे. म्हणजे लोअर बॉडी, शरीराचा खालचा भाग आणि वरचा भाग यांना जोडणारा हा महत्त्वाचा सांधा आहे. मागून पाठीचा कणा थेट त्या सांध्यापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे एका प्रकारे शरीराचं संतुलन करण्याचं काम सुद्धा या सांध्याकडे आहे. आणि त्याचप्रमाणे या सांध्यांना जोडणारे जे मसल्स आहेत त्यांचं सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम आहे. जसं जसं आपण पाहतो की वय वाढत जातं, 40, 50 आणि 60 नंतर आपल्या शरीरातले स्नायू जे आहेत त्यांच्यामधली लवचिकता कमी होत जाते, ते कडक होत जातात. आणि जसं जसं आपलं वय वाढत जातं ते स्नायू कडक झाल्यामुळे त्यांच्यातली स्ट्रेंथ आणि लवचिकता कमी झाल्यामुळे, तसेच सांध्यांचे झीज झाल्यामुळे आपल्याला पाहिलं तर वरिष्ठ वर्गामध्ये बरेचदा पाय घसरून पडणे, तोल गेल्यासारखा वाटणे किंवा एका बाजूला जेव्हा पटकन वळतात त्यावेळी त्यांना तो बॅलन्स न करता येणे बॉडीचा, अशा वेगवेगळ्या समस्या होत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत, तो सांधा आणि तिथला मसल ग्रुप मजबूत व्हावा म्हणूनचे आजचे व्यायाम आहेत. या सांध्याविषयी, हिप जॉईंट आणि कमरेचा जो जॉईंट आहे ह्यांच्याविषयी जर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर आपण व्यायामाने तर त्याला मजबूत करू शकतो, परंतु अजून एक गोष्ट, अतिशय मोठा अन्याय आपण आपल्या सगळ्या शरीराच्या जॉईंट्सवर किंवा मसल्सवर करत असतो, ते म्हणजे आपल्या शरीराचा आपण इम्बॅलन्स करून केलेला वापर. बरेचदा आपण जेव्हा उभं असतो त्यावेळी आपण दोन्ही पायांवर इक्वल बॉडी वेट ठेवून उभं राहत नाही. आपण एखाद्या पायावर जास्तीचं वजन ठेवून उभे राहणे, तिरके उभे राहणे, एक पाय असा लांब करून उभे राहणे, ह्याचे सततचे आपल्या ज्या मुवमेंट असतात, म्हणजे आपल्या पण नकळत आपण असे वाकडे तिकडे कसे तरी उभे राहत असतो, सवयी त्या आपल्या बनतात आणि त्या सवयींचा आपल्या ह्या जॉईंट्सवर आणि मणक्यावर सुद्धा परिणाम होत असतो. आता हे जे आहे त्याच्यामुळे बरेचदा एकच हिपचा जॉईंट आपला दुखल्यासारखे होणे, कमरेतून तिरकं झाल्यासारखे होणे, ह्या सवयींचा हा दीर्घकाळानंतर होणारा परिणाम आहे. त्यामुळे व्यायाम तर महत्वाचा आहेच, पण परंतु आपण चालताना, उभं राहताना फार तिरके चालत नाही होत ना, दोन्ही पाय बाजूला काढून, किंवा एखादा पाय तिरका जास्त जातोय का, उभं राहताना आपण व्यवस्थित दोन्ही पायांवर सारखं बॉडी वेट ठेवून उभं राहतोय का, ह्याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. हिप जॉईंटची ज्यांची नुकतीच सर्जरी झाली असेल किंवा डॉक्टरांनी त्यांना काही रिकमेंडेशन्स दिलेले असतील, ज्यांच्यावर ऑलरेडी उपचार चालू आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये, त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. परंतु ज्यांची बिगिनिंग लेवलला दुखणे आहेत किंवा ज्यांना हे सांधे आणि स्नायू मजबूत करायचे, त्यांच्या मात्रसाठी हा व्हिडिओ नक्कीच आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी 5 व्यायाम प्रकार सांगणार आहे. खरं तरी 5ही आसनं आहेत, योगाभ्यासातली आसनं आहेत. या आसनांच्या प्राथमिक अवस्था किंवा त्यांच्या तयारीची जी स्टेप असते ती आपण आज करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतके सोपे आहेत की सगळे झोपून करण्याचे, एकतर पाठीवर किंवा पोटावर झोपून करण्याचे व्यायाम आहेत. व्हिडिओच्या शेवटी मी अशा 2 आसनं तुम्हाला सांगणार आहेत की जी अगदी झोपताना तुम्ही बेडवर सुद्धा करू शकता, परंतु हिप जॉईंटसाठी किंवा कमरेच्या जॉईंटसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय कम्फर्ट देणारी अशी आसनं आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की पहा. चला तर सुरू करूया आजच्या व्यायाम प्रकारांसाठी. जसं मी सांगितलं, सगळे व्यायाम प्रकार हे पाठीवर झोपून करण्याचे आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अशी मॅट आपण टाकणार आहोत आणि त्याच्यावर पाठीवर झोपणार आहोत. आजचा पहिला व्यायाम प्रकार आपण सुरू करूयात. अशा प्रकारे मी पाठीवर झोपलेले आहे. पाठीवर झोपल्यावर बरेच जणांना इथे कमरेच्या खाली असा एक कर्व येतो, म्हणजे इथे कंबर अशी वर उचलल्यासारखी वाटते. त्यांनी त्यावेळी पाय मागे घेऊन अशा प्रकारे सावकाश कमरेचा हात पुढे ढकलून ती कमी करण्याचा प्रयत्न करावा. किंवा तरीही कमी होत नसेल तर तो आपला जो टॉवेल असतो अंघोळीचा, त्या टॉवेलला उभा टॉवेल धरून त्याचा डबल करून त्याची रोल तयार करायचा आणि तो हलकासा इथे सरकून देऊन त्याच्यावर मग कंबर टेकून झोपू शकता. दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये, कमरेच्या रेषेमध्ये आपण सरळ केलेले आहेत आणि सावकाश उजवा पाय आपण अशा प्रकारे पोटावर घेणार आहोत.
उजवा पाय पोटावर घेतल्यानंतर दोन्ही हातांनी अशा प्रकारे जो फोल्ड केलेला पाय आहे तो हळूहळू आपण पोटावर खेचणार आहोत. आता हे करत असताना कमरेतून आपण हा पाय उचललेला नाहीये. एकतर माकड हाड जे आहे ते व्यवस्थित जमिनीवर टेकलेलं आहे, ते असं वर उचललेलं नाही. माकड हाड व्यवस्थित जमिनीवर टेकवल्यानंतर कमरेतून हा जो पाय आहे तो सावकाश आपल्याला अशा प्रकारे पोटाच्या दिशेने खेचत न्यायचा. जो पाय आपण फोल्ड केलेला आहे तो कमरेतून रिलॅक्स सोडायचा. त्याचे स्नायू आखडलेले नको, ते रिलॅक्स सोडायचे आणि हाताच्या सहाय्याने आपल्याला हा गुडघा असा पोटाच्या दिशेने खेचत न्यायचा. हा जो दुसरा पाय आहे जमिनीवर, हा पाय एकदम सरळ, तो असा पडलेला नको. त्याची बोटं आकाशाच्या दिशेने असतील आणि जितक्या स्ट्रेंथने आपण हा गुडघा पोटावर खेचतो तेवढ्याच स्ट्रेंथने ऍट द सेम टाइम एकाच वेळेला हा पाय सुद्धा बाहेरच्या दिशेने ढकलत स्ट्रेट ठेवायचा आपल्याला. आपल्या सगळ्यांना माहित असेल पवन मुक्तासन नावाचं जे आसन आहे त्याचं हे अर्ध स्वरूप आहे, त्यामुळे या आसनाचं नाव आहे अर्ध पवन मुक्तासन. श्वासांचे जे रिपिटेशन असतो, म्हणजे एकदा श्वास घेऊन सोडला की त्याला एक श्वास रिपिटेशन पूर्ण झालं, अशी 5 श्वासांची रिपिटेशन तुम्ही करू शकता. किंवा मनातल्या मनात 1 2 3चा काउंट करून 10 काउंट पर्यंत तुम्ही हे थांबवू शकता आणि त्याच्यानंतर सावकाश हा पाय सोडायचा, सरळ करायचा जमिनीवर आणि दुसरा पाय त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा. पुन्हा एकदा हातांचे इंटरलॉक केलेल्या गुडघ्याच्या खाली सावकाश तो पाय पोटावर खेचायचा आणि ऍट द सेम टाइम हा पाय आपल्याला सरळ ठेवायचा, तिरका हा पाय जाणार नाही. पुन्हा एकदा तेच पाय आपण फोल्ड करून ठेवलेला आहे. मनातल्या मनात एकतर 10 पर्यंत काउंट करा किंवा 1 श्वास 2 श्वास असा श्वासांचा काउंट तुम्ही करू शकता. हे करत असताना मान आणि घसा आपल्याला रिलॅक्स ठेवायचा आहे, तो असा आखडला जाऊ देऊ नका. पूर्ण झाले श्वासांचे काउंट किंवा रिपिटेशन आपले नंबर काउंटिंग की तो पाय खाली ठेवू शकता. आता ह्याचे 1 राऊंड 2 राऊंड 3 राऊंड जसं तुमची कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार तुम्ही रिपीट करू शकता. हा होता व्यायाम क्रमांक 1 ज्याचं नाव होतं अर्ध पवन मुक्तासन. आता त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला, हे दोन्ही पाय आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आणि तळवे जमिनीवर ठेवायचे. दोन्ही पाय कमरेच्या रेषेमध्ये सरळ ठेवायचे, दोन्ही तळवे आपले कमरेच्या रेषेमध्ये सरळ असतील. सावकाश आपल्याला उजवा पाय उचलायचा आहे आणि उजव्या पायाचा जी नडगीचा भाग आहे तो असा गुडघ्याच्या खाली डाव्या मांडीवर ठेवायचा आहे आणि सावकाश डावा पाय मगाशी ज्याप्रमाणे आपण फोल्ड करून घेतला होता तसाच हा पाय ठेवायचा आहे. जर डावा पाय आपण आता फोल्ड करून घेतोय तर उजवा हात अशा प्रकारे इथे आतमध्ये घालून, शक्य नसलं वरच्या बाजूने पण तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे फोल्ड करून डावा पाय आपल्याला आपल्या पोटावर घ्यायचा आहे. हा जो पाय आहे उजवा आपण फोल्ड केलेला तो कमरेतून एकदम रिलॅक्स ठेवायचा आहे, त्याचे स्नायू आखडलेले ठेवायचे नाहीत. पुन्हा तेच पाय पोटावर फोल्ड करून घ्या, एकतर श्वासांचा काउंट करा किंवा 1 2 3 4 असा काउंट करा. मगाशी जेवढा वेळ तुम्ही आसनं होल्ड केलेली होती तो एक समान काउंट थ्रू आउट एक्सरसाइज आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून सगळ्या ठिकाणी आपला समान ताण पडेल. मी आता पाय चेंज केलेला आहे, डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवलेला आहे, डाव्या पायाची नडगी माझी या उजव्या पायाच्या मांडीवर आहे, उजवा पाय मी फोल्ड करून घेतलाय. अशा प्रकारे दोन्ही हातांचे इंटरलॉक करून मी आता हा उजवा पाय पोटाच्या दिशेने खेचत आहे. तुमच्या लक्षात येईल की या बाजूला हिप जो जॉईंट आहे त्या ठिकाणी ताण आपल्याला आल्यासारखा ह्याच्यामुळे जाणवतो. जनरली ह्या ज्या मुवमेंट आहेत जॉईंटच्या मसलच्या हे आपल्या नेहमीच्या आपल्या हालचालींमध्ये नसतात, त्यामुळे तिथले स्नायू काही काळानंतर त्यांची हालचाल न झाल्यामुळे त्यांची शक्ती कमी होते, त्यांना स्ट्रेच बसत नाही. त्यामुळे त्या आपल्या हिपच्या जॉईंटच्या मसल्स आणि जॉईंटसाठी हा अतिशय महत्वाचा आणि खूप साधा असला तरी अतिशय प्रभावी हा व्यायाम आहे. आपला हा होता व्यायाम क्रमांक 2. आता तिसऱ्या क्रमांकाचा जो व्यायाम आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण पाय सरळ केले आणि सावकाश मी माझ्या उजव्या कुशीवर वळणार आहे. अशा प्रकारे उजव्या कुशीवर आपल्याला यायचे. आता उजव्या कुशीवर आल्यानंतर हा जो उजवा हात आहे हा उजवा हात तुम्ही एकतर घडी करून असा डोक्याच्या खाली घेऊ शकता किंवा शक्य असल्यास हा जो उजव्या हाताचा तळवा आहे चौकोनी भाग तो हा सावकाश कानाच्या वर ठेवत हात वरच्या दिशेने जात बोटं अशा पद्धतीने आपण हात ठेवू शकतो आणि पाय दोन्ही सरळ ठेवत गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवायचे आणि तळवे एकावर एक ठेवलेले. पेन्सिल किंवा काडी एखादी जशी सरळ असते तसा हा हाताचा कोपरा, खांदे, कंबर आणि पाय अशी एक सरळ रेष तयार करायची. आता ह्या पोझिशनमध्ये जर शरीर एका सरळ रेषेमध्ये असेल तर त्याचा बॅलन्स करणं अवघड जातं, त्यामुळे बरेचदा असं मागे पडल्यासारखं होतं.
त्यासाठी काय करायचं, हा वरचा जो जॉईंट हिप आहे, वरच्या बाजूची जी कंबर आहे ती अशी पुढच्या बाजूने ढकलायची. ओके, त्यामुळे मागे असं जे बॅलन्स गेल्यासारखं होतं तो होणार नाही. तुमच्या जर लक्षात आलं असेल तर भगवान विष्णू जेव्हा क्षीरसागरामध्ये शेष नागावर झोपलेले दाखवतात त्यावेळी ते ह्या मुद्रेमध्ये असतात. त्यामुळे या आसनाचं नाव आहे अनंत आसन. हे शक्य असल्यास करा, नसल्यास अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हात ठेवू शकता. तर ह्यामध्ये शरीराची सरळ लाईन होणं खूप महत्वाचं आहे. आता मी उजवा हात डोक्याखाली आहे, उजव्या कुशीवर आहे, डावा हात मी असा पोटाच्या समोर ठेवत शरीराला बॅलन्ससाठी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. आणि सावकाश मी माझा हा जो वरचा पाय आहे, डावा पाय, तो पाय गुडघ्यामध्ये न दुमडता सावकाश अशा रीतीने वर उचलणार आहे. गुडघ्यामध्ये पाय असं दुमडायचा नाही. पाय उचलताना गुडघ्यामध्ये सरळ असं आपल्याला वर उचलायचं आहे. कुठपर्यंत उचलता येतो तो पाहायचा आहे. त्याच्यानंतर सावकाश श्वास सोडत तो पाय खाली आणायचा आहे. ह्या जे बाजूचे स्नायू आहेत आपल्या कमरेचे किंवा हिप जॉईंटचे, जे मेन स्टेबिलिटीसाठी, मी जे म्हटलं की उतार वयामध्ये बरेच जणांना तोल गेल्यासारखं वाटते किंवा पटकन एखादा पाय टाकला तर तो पडल्यासारखं जे वाटतं, आपल्याला स्टेबिलिटी वाटत नाही, त्याच्यासाठी हे जे साईड मसल्स आहेत ते काम करत असतात. त्यामुळे ही पण खूप महत्वाची एक्सरसाइज आहे. पुन्हा एकदा मी दाखवते. पाय एकदम सरळ ठेवत श्वास घेत सावकाश आपल्याला पाय वर उचलायचे, जिथपर्यंत शक्य न्यायचंय. श्वास सोडत सावकाश पाय खाली. आता ह्याच्यासाठी बरेचदा हा अवघड वाटू शकतो, त्यामुळे तुम्ही रिपिटेशन्सचा पर्याय निवडू शकता. पाय वर नेत खाली आणायचा, किंवा पाय वर नेत पुन्हा एकदा ते श्वासांचा काउंट करा, 1 2 3 4चा काउंट करा. ते झालं की पुन्हा एकदा पाय सावकाश आणून खाली ठेवा. आता पाय वर नेत असताना 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर गुडघ्यात तो फोल्ड होतो, किंवा असा पाय अशा पद्धतीने वर नेला जातो. असं न्यायचं नाही. पायाची बोटं समोरच्या, ज्या पद्धतीमध्ये पाय खाली आहे तसाच ठेवत आपल्याला तो फक्त वरच्या दिशेने न्यायचा. म्हणजे माझी बोटं समोर आहेत, आकाशाच्या दिशेने नाही आहेत, समोरच्या दिशेने. सावकाश पाय खाली आणायचा. सेम हे जे आहे, आपण आता उजव्या कुशीवर होतो, पुन्हा एकदा सावकाश पाठीवर जायचं. आणि आता सेम एक्सरसाइज आपण डाव्या कुशीवर वळून करणार आहोत. अशा पद्धतीने एकतर डावा हात आता असा फोल्ड करून ठेवलेला डोक्याखाली, किंवा मग जसं मी सांगितलं अशा पद्धतीने तो डोक्याच्या खाली जाईल. पाठ, कंबर आणि पाय अशा पद्धतीने एका शरीराची सरळ लाईन तयार करायची. बॅलन्स होत नसतो त्यावेळी असं मागे पडल्यासारखं होत असतं. उजवा हात पोटाच्या समोर ठेवायचा, दोन्ही पायांची बोटं समोरच्या दिशेने, आणि सेम वे आपण मगाशी जसं केलं होतं तसं आता उजवा पाय मी श्वास घेत वर उचललाय, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. एक तर रिपिटेशन्स करा, किंवा मग पाय वर नेऊन होल्ड करा. मगाशी जेवढे श्वासांचे किंवा काउंट केले असतील ते सेम इथे करा. सावकाश पाय खाली आणा. अतिशय महत्वाचा हा व्यायाम आहे, सावकाश पाय खाली. हा होता आपला व्यायाम क्रमांक 3. ह्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, ह्याच्यानंतरचा जो व्यायाम आहे तो आहे आपला पोटावर झोपून करण्याचा. त्यामुळे या आपण ज्यावेळी एका कुशीवर येतो तिथूनच सावकाश आपल्याला रोल होत पोटावर यायचं. पोटावर आल्यानंतर सावकाश अशी आपल्याला डोकं खाली टेकवायच्या आधी दोन्ही पाय एकदम सरळ रेषेमध्ये न्यायचे. पायाची नखं मी जमिनीला रोवलेली आहेत, अशा पद्धतीने पाय ठेवलेले नाहीत, बोटं रोवलेली नाहीत, सरळ असा ताणलेला आहे पाय मागे. हनुवटी मी जमिनीला टेकवलेली, आणि दोन्ही जे हात आहेत ते कमरेच्या बाजूला अशा रीतीने तळहात जमिनीच्या दिशेने जात खाली टेकवलेले आहेत. अशा पद्धतीने दोन्ही खांदे, चेस्ट रिलॅक्स ठेवायची. हनुवटी खाली टेकवल्यामुळे श्वास पण घेता येईल व्यवस्थित. हे जे आसन आहे हे आसन आहे शलभासन, परंतु आपण त्याची प्रिपेरेटरी म्हणजे प्राथमिक अवस्था करणार आहोत. त्याच्यासाठी मला काय करायचंय, एक एक पाय सरळ ठेवत वर उचलायचं. सपोज आता मला डावा पाय वर उचलायचंय, तर गुडघ्यामध्ये सरळ ठेवत मी माझा डावा पाय अशा पद्धतीने वर उचललाय. गुडघ्यामध्ये सरळ ठेवत हळूहळू हळू पाय वर उचलायचे. गुडघ्यामध्ये असा पाय फोल्ड करायचा नाही आपल्याला, तो गुडघ्यामधून ताणत सरळच राहायला पाहिजे पाय. तेव्हा आपल्याला जो ह्या मसल ग्रुपला, हिपच्या जॉईंटसाठी आपण जी एक्सरसाइज करतो ती त्यापर्यंत पोहोचेल. पाय फोल्ड झाला की मग इथे ताण येणार नाही, त्यामुळे तो पाय सरळ ठेवण्यावर लक्ष द्या. दुसरी चूक काय होत असते हे करत असताना, हा जेव्हा मी पाय वर उचलते त्यावेळेस मी अशी कंबर वर उचलली जाते, म्हणजे इथूनच आपण तो वर उचलतो अशा पद्धतीने तिरके. असं न होता पेल्विक कंबर व्यवस्थित जमिनीवर ठेवायची आणि फक्त मांडीपासून पाय वर उचलला गेला पाहिजे असा.
अशी कंबर सहित वर उचलता तिरका कामा नये. ओके, पुन्हा एकदा तेच रिपिटेशन्स करा. 1, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. हे घेत असताना जेव्हा पाय वर घेतो त्यावेळी खांदे किंवा मान, डोकं असं वर न्यायचं नाही आपल्याला. अप्पर बॉडी एकदम रिलॅक्स ठेवायची. पाय फक्त वर जाईल. मग पुन्हा तेच रिपिटेशन्स करा, काउंट करा. पाय खाली आणा किंवा 1 जर्क न देता असे झपकन न्यायचा नाही. पाय अतिशय हळूवार वर न्यायचा, तेवढेच संतपणे खाली आणायचा. डावा पाय झाला की सेम रिपिटेशन्स, तेवढेच नंबरचे रिपिटेशन्स आपल्याला उजव्या पायाला करायचे. पुन्हा तेच गुडघा सरळ ठेवायचा, कंबर वर उचलायची नाही. मांडीमधून पाय फक्त वर जाईल, पाय खाली येईल. वर खाली, श्वास घेत पाय वर, संपूर्ण तो ताण जाणू द्या. श्वास सोडत पाय खाली. व्यायाम क्रमांक 5 साठी पुन्हा एकदा मी आता पाठीवर झोपलेले आहे. दोन्ही पाय अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेले आहेत आणि यावेळी दोन्ही पायांचे जे तळवे आहेत ते कमरेपेक्षा हलकेसे बाहेरच्या बाजूला काढलेले आहेत. टाचा थोड्याशा बाहेर, पायाची बोटं आतल्या दिशेला आहेत आणि दोन्ही हात कमरेच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीच्या दिशेने ठेवलेले आहेत. मान व्यवस्थित जमिनीवर ठेवलेली, डोकं व्यवस्थित जमिनीवर, खांदे रेस्टिंग पोझिशन मध्ये ठेवलेले. संथ मोकळा श्वास घेता येईल असं पाहायचंय. हनुवटी खाली, छातीकडे दाबत, घसा दाबायचा नाही आपल्याला. हनुवटी रिलॅक्स ठेवायची, घसा मोकळा ठेवायचा. आसनाचं नाव आहे सेतू बंधासन किंवा ब्रिज पोज. त्याचे पण आपण रिपिटेशन्स करणार आहे, कारण जोपर्यंत आपले स्नायू मजबूत होत नाहीत तोपर्यंत ते आसन आपल्याला धरून ठेवता येत नाही. आणि हे खूप महत्वाचे आहे. जो मी सांगितलं की इम्बॅलन्स होतो बरेचदा, म्हणजे एका बाजूला आपण जास्त वजन टाकून उभे राहतो, एका बाजूला कमी. त्याच्यासाठी, ते कमी करण्यासाठी किंवा दोन्ही बाजूंचे स्नायू मजबूत करण्यासाठी हे आसन खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आता काय करायचंय, श्वास घ्यायचाय आणि संपूर्ण लक्ष आता आपल्याला आपल्या टेलबोनवर, माकड हाडावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. कारण तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही बाजूला हिप जॉईंट आणि याच्या मध्ये असतं माकड हाड. त्यामुळे जर माकड हाडावर लक्ष देऊन आपण फक्त माकड हाडाला वर उचलण्यावर आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं तर आपोआप दोन्ही भाग इक्वली वर उचलले जातील. एक वर एक खाली असं होणार नाही. चला, श्वास घ्यायचा आहे. संपूर्ण लक्ष माकड हाडावर, आपलं टेलबोनवर. आणि श्वास घेत घेत, आधी श्वास भरला आणि नंतर कंबर उचलली असं नाही. कंबर आणि श्वास एकाच वेळेस. सावकाश आपण करतो आता. आता हे कंबर वर उचलत असताना मी पाय खाली दाबले नाहीयेत, पाय एकदम रिलॅक्स आहेत. माझा एकच मोटिव्ह आहे, टेलबोनवर लक्ष आणि सावकाश माकड हाड वर 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 उचलत नेणे. जसं आता आपली कंबर वर उचलली जाईल तसं आपल्याला वाटतं की मानेवर, घशावर प्रेशर आले. हलकीशी फक्त हनुवटी इकडे तिकडे सरकून घ्यायची, घसा रिलॅक्स करायचा आणि श्वास घ्यायचा. श्वास सोडत सावकाश पुन्हा एकदा कंबर खाली टेकवायची. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा, टेलबोन वर उचलायचं, दोन्ही बाजूंनी एकसारखी कंबर वर उचलायची. श्वास सोडत पुन्हा एकदा सावकाश खाली. जर्क न देता झपकन कंबर वर न्यायची, झपकन खाली आलायची नाही. अतिशय संथ, दोन्ही बाजूंनी इक्वल बॉडी वेट ठेवत आपल्याला कंबर वर उचलायची. मॅक्सिमम किती ते टेलबोन, माकड हाडवर पुश करता येतं ते पाहायचंय. छान मोकळा श्वास ठेवायचा आहे आणि सावकाश पुन्हा एकदा कंबर खाली टेकवायची. पुन्हा एकदा तेच 3, 5 असे रिपिटेशन्स करा. आणि त्याच्यानंतर हळूहळू जशी तुमची कंबर मजबूत होत जाईल तसं मग तुम्ही ते काही वेळ होल्ड करून मग सावकाश खाली आणू शकता. आता ह्याच्यानंतरचे जे मी व्यायाम सांगणार आहेत ते अतिशय रिलॅक्सिंग आहेत, परंतु ते सुद्धा कमरेच्या साठी खूप इम्पॉर्टंट. आणि हे तिन्ही आपण झोपताना करू शकतो, प्रोव्हाइडेड की तुम्ही जेवण तुमचं लवकर झाले आणि 2 ते 2.5 तासांचा जेवण आणि झोपण्यामध्ये गॅप आहे. जेवल्या लगेच करायचे नाही. तर ह्या पुढच्या ह्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, आपले दोन्ही जे हात आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये असे आडवे न्यायचे आहेत. ओके, दोन्ही पाय सावकाश आपले पोटावर अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि पोटावर ठेवलेल्या स्थितीमध्ये दोन्ही पाय सावकाश एकाला एक जुळलेले ठेवतच जमिनीवर आणून अशा पद्धतीने टेकवायचे. आता हे पाय ज्यावेळी खाली येतात तसं तसं आपला डावा खांदा उचलला जातो आणि तो होऊ नये म्हणून काय करायचं, सिम्पली खांदा सोडून द्यायचा. अप्पर बॉडी, खांदा आणि मान एकदम रिलॅक्स सोडून द्यायची. आपलं डोकं जे आहे ते आपल्याला डाव्या बाजूला ठेवायचंय, दोन्ही पाय उजव्या बाजूला आलेले आहेत, खांदे रिलॅक्स ठेवत राहायचे. जितक्या वेळ आपण हे पाय ठेवलेले आहेत जमिनीवर उजव्या बाजूला तोपर्यंत दोन्ही खांदे, स्पेशली डावा खांदा एकदम रिलॅक्स सोडायचा. हे तुमच्या कॅपॅसिटीनुसार कितीही वेळ तुम्ही हे आसन करू शकता, 3 मिनिटे, 4 मिनिटे,
त्यानंतर पुन्हा सावकाश हे 2 पाय मध्ये आणायचे आणि सेम वे हे दोन्ही पाय आता जातील डाव्या बाजूला आणि उजवा खांदा अतिशय रिलॅक्स ठेवत मला खांदा जमिनीपासून वर उचलला नाही पाहिजे, पण त्याच्यासाठी तो दाबायचा नाही, तो रिलॅक्स सोडला की आपोआप जमिनीवर जाईल. संपूर्ण शरीर रिलॅक्स सोडायचे आणि थांबायचे. तुम्ही दिवसभरामध्ये जर बसत असाल, सतत उभे राहत असाल, तर ह्या एका एक्सरसाइजने अतिशय चांगला ट्विस्ट तुमच्या कमरेच्या जॉईंटला मिळतो आणि तो शीण किंवा तो जो ताण आहे कमरेवरचा तो कमी व्हायला सुद्धा मदत होते. ह्याच्यानंतर ही एक झाली ती रिलॅक्स करण्याचे व्यायाम आहे. त्याच्यानंतर पाठीवर झोपल्या झोपल्या आपल्याला करायचं बद्ध कोणासन. दोन्ही पायांचा नमस्कार करायचा. दोन्ही पाय अशा पद्धतीने गुडघे जमिनीच्या दिशेने जातील आणि हात एकतर तुम्ही शरीरापासून थोडेसे लांब नेत हात आकाशाच्या दिशेने ठेवू शकता किंवा उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपर, डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपर पकडून अशा पद्धतीने रिलॅक्स होऊ शकता. किंवा बरेचदा काय होतं की दोन्ही गुडघे ज्यावेळी आपण हे रिलॅक्स करतो या आसनामध्ये असताना आपल्याला हे मांडीचे, कमरेचे आणि गुडघ्याचे स्नायू एकदम रिलॅक्स सोडून द्यायचे, ते असे आखडून नाही ठेवायचे. मग काय होतं की ह्याला रग लागायला लागते. त्यावेळी काय करायचं, आपल्या दोन्ही हातांच्या अशा मुठी करायच्या आणि हलक्याशा फक्त आपल्या पायाला आधार द्यायचा. इतका आधार द्यायचा नाही की त्याच्यावर ताणच येणार नाही. आपल्याला तो ताण येऊ द्यायचा आहे, फक्त हलकासा तो ताण कमी करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. नंतर नंतर जसे जसे हे स्नायूंना सवय होईल तसे तसे हे आपण करू शकतो. या आसनाचं नाव आहे सुप्त बद्ध कोणासन. हे पण तुम्ही कितीही वेळ करू शकता आणि अतिशय पेल्विक जॉईंटला, ओटीपोटाला, ह्या ग्रॉइनच्या रिजनला, तुमच्या अतिशय महत्वाचं हिप जॉईंटला कमीत कमी एनर्जीमध्ये जास्तीत जास्त फायदे देणारे हे आसन आहे. स्पेशली पिरियड्समध्ये, मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी हे आसन नक्की करावं. त्यानंतर जेव्हा हे आसन सोडतो आपण, सावकाश दोन्ही पाय आपल्याला जवळ घ्यायचे आणि सिम्पली आपण जी मांडी घालतो ना, ती साधी मांडी आपल्याला चक्क पायांची इथे अशी घालायची. करून पहा, जर इथे स्नायू तुमचे आखडलेले असतील तर ही साधी मांडी घालताना सुद्धा तुम्हाला रग लागल्यासारखी होईल. मांडी एकदम रिलॅक्स सोडा, पडून राहा पाठीवर, डोळे बंद करून श्वासांचं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. हवे तितके वेळ या आसनामध्ये राहिल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही सावकाश मांडी बदलू शकता. म्हणजे डावा पाय आतमध्ये असेल तर तो बाहेरच्या दिशेने, उजवा पाय आतल्या दिशेने आणि पुन्हा एकदा, म्हणजे दोन्ही पायांना इक्वल आपल्याला तो स्ट्रेच जाणवेल. अशा रीतीने ही शेवटची तीनही आसनं तुम्ही झोपण्याच्या आधी करू शकता. कमरेच्या स्नायूंना त्याने मोकळेपणा, लाईटनेस तुम्हाला जाणवेल. आजचे हे सगळे व्यायाम प्रकार तुम्हाला आवडले असतील अशी आशा आहे. व्यायामाचा एक मात्र आहे की तो नियमितपणे करावा लागतो. झटपट रिझल्ट, म्हणजे जसं आपण गोळी घेतली की डोकं दुखायचं बंद होतं, गोळी घेतली की ताप उतरतो, अशा अपेक्षा न ठेवता आपण जर कन्सिस्टंटली दररोज हळूहळू थोडा थोडा का होईना व्यायाम करत राहिलो तर त्याचे दीर्घकाळ फायदे आपल्याला मिळतात. करत राहा. शरीर आपलं अतिशय आरोग्यदायी बनवायला आपल्याला ह्याचा नक्कीच मदत होईल. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.